अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एकम नित्यं विमलं चलं सर्वधि साक्षीभूतं भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठकोटिसमाला दंडकमंडलुधर कट्टांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वर्धन स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय मिळाला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मंगे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तो कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूणी अस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदहस्ते करुणी आता नमु साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमकुटवंतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण मिळेले ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभितया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे संस्कृतवाणी तेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्यामुळे दिंदुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसीच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी भेटीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसुनी दोहोंवरी तिसरीवर बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वणांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरांत आनंदी आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष वेड्या मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परित्यास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शनायिता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती त्यांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोतो द्वितीयाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथीलचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू
सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे प्रतने भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंदा होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आली चोळप्पाचे गृहप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजी गादीवरी दक्ष असून कारभारी परमण्याने असतीजे. चोळप्पाचे गृहप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकांमाजी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ताईसे कुणी राव बोलला काय वाणी गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परियामा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूतया यतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखांतून वाणी निघाली टोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडेली तै. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोतो तृतीयोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषात येती हाता स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. कथाध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न इति दुर्देशाहुनी. शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पासाराते फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पूर्वीती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे कनिंदक कुटिलता शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जणांसी ढोंगी नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते होवसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताचे या घरी पातली समर्थांची स्वारी ते हे दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्या आता पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वांचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाती करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चाळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्याचे. जे पातले करू छयना त्यांची झाली विटंबना दंडवया कुस्थित जना अवतरले यतीवर्या. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोरथोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारैसा पातला. दिवानानी सरदार मातकरी तैसे थोरथोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषाला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ.
पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे द्रुपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती ठोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले टिटुके व्यर्थ गेले, तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळप्पा प्रती, त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करून मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हारावाचे मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त हाही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेन्यांत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परिमल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याचे धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती, स्वस्ते सेवा नित्य करती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी, हेरळीकराधिक शास्त्र्यासी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती. त्यांसी आनवे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापुटी, बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती, जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. भावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणेशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी.
लोका बोलती हसोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढुंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारी कपडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची. बुवां प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. 8वा श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यांचा निद्रा नयची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिडली दाने आरोग्य व्हावे म्हणून या. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग गेला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयांचं स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्ये घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. अध्याय 9वा श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शनायती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो एषा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले ती यायचे मन म्हणे मी इटुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इटुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयेसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. आता कृपा करोणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आलेच यतिराज त्वरित एका नूतन खांचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणेशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाणा दिदला फकीरांसी आणि शेकणूर दीर्घ्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी.
ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीस आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्तिशंकर रावांची अजरामर राहिली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत भाविक भक्त नवमोदय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुण विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणारा स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्णताटी भरोणी आपणापुढे येती पाहुणी या स्वप्ने यशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामामासी ऐसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषविली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आणून 2 संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्लपक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागले हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशाप लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपुणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगत दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती महासिद्ध दीक्षित त्यांच्यावर नेले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथेही केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरे तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळ केले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रत्यकाळी उठुनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोणी मागुती येती गावंत सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे
करुणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे माणस कदा उदास नोहेची अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून येसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उतकी बुडवावी अनुनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही न आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नीती नियतीमूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुकावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्तास्ता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान्ने मिळाली घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृस्य सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तयक्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु 12वा श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजनुभाऊ सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद नमाय पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगीन दिले त्यांनी प्रेमी करून बाळप्पावरचे प्रेम यशकृतीने दाविले त्याच सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी समर्थांसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांसी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ अस्तिनरूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बेराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे अपशांत भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढभाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन्य शिक्षण भरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यांत निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले काढोल्यांतून आज पडले बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतुनी स्वामी सेवे करणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना
बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा, जाणं हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित न करावे हिची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता, वाचून न करावीची पूजन तिये माझे लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावये इच्छी बाळप्पा, ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, टरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण, तयाचे कपट न जाणूनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोणी उभयतांनी टाकिल्या, चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुणी चाकरी, करी ऐसे लिहिलेसी, स्वामींचरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती, करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोतो द्वादशोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटत असे त्यासी, ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा म्हणी समजला, सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती, तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गारहणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता, आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे या मनांत विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार, बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोली उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे, जवाब दिला चोळप्पाने, बाळप्पा दैती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजावळी, तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरी ताडण करी भवसाळ. ते कुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथुनी, याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पाठले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानेनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांची हुकूम झाला सत्वरी, बाईसी
दुरी करावे. परिराणीस भिवून तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले. तयासी त्यांनी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करायासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्देपण हिशोब जपाचं घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेन येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभक्त परिसोतो त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमणा जय जयाजी परमपावणा दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेद वंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय. जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझे लागी आदिमध्यग्र कुठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश्वा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता तुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपासमुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावोया पैल तीरत्व नाम तरणी साचर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै. शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिना यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आत्मवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसोनी या संसारात प्राचीनतम नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोषुनी तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परिहस्त शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय घोडा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण अंतिदाविती सुरभवन
जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांची. शीतोष्णाची भीती नसे ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेढांत बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज. कंटकशय्या करोना तेवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता एकूणी ऐशी वार्ता, करीतसे अकंता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्त, जनापवादन भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्शा सर्प झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पत्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यांत सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणाप्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी, तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी, फिर्यात होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावारा नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ.
श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशन केले पावणतया श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह आणू मात्र चित्ती तुवान धरावा. अज्ञायी कुणी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवोनी. विनविते जोडूनी कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपर्यंत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होणे गोसाविक मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अण्ण स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमाष्ट गोष्टी सांगुनी. यासी पिसाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिसाश्च लागले थोर माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपर्यंत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामीसुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुन या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात स्वामी प्रथम प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुत त्यांप्रती मनांतील खूण सांगती. ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रथम या आणावे.
पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावूनिया वेगेसी मिठी चरणी घातली नीज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिराविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी ते अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावर होती स्वामी सुते दिवस समर्थांपुढे करीती भजन पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोच रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनविते समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इटुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकंता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग जे स्मरती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत्त सप्तदशोध्याय गोढा श्री भगवान चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोणी नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिल्ली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाली असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केसगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञात तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले केजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगा ती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान
ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी येशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्त त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उप्रती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करोन जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाली. एकूण येशा वचनाला समर्थांची क्रोध आला. गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या दिवशी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापदा कारण. एकुणी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकुणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णुपुढे स्वामीचरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामेंद्रसिंह सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्य अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांचा. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनी या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणे नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वारयोषिता पाळुनी. तेसी द्यावी सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने. एकूण या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यांसी ही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसेला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह माणसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी.
कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच परत आला. परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थाची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटांत राजश्रीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी समर्थाला कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावेत्वा त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी येतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थे त्याते वदती, हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होणी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थे आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावैन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्याचे देखुनी समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविल्या. 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिलेला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवताराता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर हे बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करी ती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखी करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला, जनासन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडांना, तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजारी, जन्म माझा झालासे. तेथीचे बालपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी, स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनांतून आले, स्वामीरूपी प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन. द्वितीयाध्यायी
तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीलचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चयी. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेचे वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यांत ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्राकरी, ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत, ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा, बाळप्पाचा इतिहास 12वा, त्या माजी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यांत वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत. सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यांत वर्णिले. ग्रंथप्रयोजन कवी वृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त हो, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या, अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सारगवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचुने, सुंदर माळा करुणी, आला घेऊन विष्णू कवी, आपल्या कंठी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम.